आता बातमी येते बीडमधनं 100 जणांच्या धर्मांतराचा प्रकार बीडमध्ये समोर आलाय। मसण जोगी समाजाचे नेते बालाजी शेनोरे यांनी हा आरोप केलाय। बीड जिल्ह्यातील वडवणी शहरामध्ये 100हून अधिक जणांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा हा गंभीर आरोप आहे। मसण जोगी समाजाचे नेते बालाजी शेनोरे यांनी हा मोठा आरोप केलेला आहे। या प्रकरणी ठाकरे गट आणि हिंदू जागरण मंचच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे। त्यानंतर पोलिसांनी दिनेश लोंढे यांच्यासह अन्य 3 जणांना ताब्यात घेतलं, मात्र चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं। मात्र अशा पद्धतीने आपण बघतोय 100 जणांचा धर्मांतरणाचा प्रकार जो आहे तो उघडकीस आलाय। अधिक माहिती घेऊयात आकाश सामंत यांच्याकडनं। आकाश, काय अधिक माहिती? प्रज्ञा, नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसापूर्वी धर्मांतराचा मुद्दा जो आहे तो चर्चेत आला होता। कैद्यांचं धर्मांतर करत असल्याचा आरोप जो आहे अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावरती करण्यात आला होता। या प्रकारानंतर पेट्रस गायकवाड यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आणि त्यानंतर बीडच्या वडवणीतून असाच एक धर्मांतराचा प्रकार समोर आला आहे। धर्मांतराचा प्रकार समोर आला आहे। यामध्ये काही लोक जे आहेत एका हॉलमध्ये बसले होते आणि त्या ठिकाणी जे चर्चचे फादर आहेत ते त्यांना प्रवचन देत होते आणि त्या ठिकाणी हिंदू जनजागरण समितीचे काही पदाधिकारी व काही मसदोगी समाजाचे नेते या ठिकाणी गेले व त्यांना संशय होता की कुठंतरी हे जे फादर्स आहेत हे कुठंतरी या लोकांना, झोपडपट्टीतल्या लोकांना धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी त्यावेळी केला आणि लगेच पोलीस स्टेशनला त्या घटनास्थळी बोलून घेत पोलिसांना पोलीस ठाण्यामध्ये याची तक्रार करण्यात यावी, याच्यावरती कुठंतरी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली। आणि यानंतर पोलिसांनी 3 जणांना, फादरसह 3 जणांना ताब्यात घेतलं आणि 3 जणांवरती 3 जणांची चौकशी त्या वेळेमध्ये करण्यात आली आणि त्या चौकशीनंतर त्या 3 जणांना सोडून देण्यात आलं। तर जे फादर्स आहेत त्या चर्चेत त्यांच्याशी बोललो असता त्यांनी असं म्हटलं आहे की मी कुठंही धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत नव्हतो। लोक माझ्याकडं माझं जे सांगणं आहे त्यांना इथून शांती मिळते म्हणून ते लोक त्या ठिकाणी ऐकण्यासाठी येतात। मी कुठल्याही प्रकारचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत नव्हतो। मात्र दुसरीकडे पोलिसांनी यांची चौकशी केली आहे, पोलिसांना याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे, मात्र अद्याप ही वडवणी पोलीस ठाण्यात कसल्याही पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला नाहीये। मात्र पोलीस लवकरच याचा तपास करून गुन्हा दाखल करतील अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे। मात्र पोलीस या प्रकरणी कशा पद्धतीची कारवाई येत्या काळात करतील हे देखील पाहणं प्रज्ञा आता महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच आकाश, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।